हाय हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आत्ता होता हा महिना म्हणजे अधिक महिना. अधिक महिना म्हटला की लेक आणि जावयाचा मान सन्मान तर असतोच. तसंच आता तर सध्या चालू असलेलं सांगते तर आईचीसुद्धा ओटी भरली जाते. तर आत्ता माझी आईसुद्धा योगायोगाने आली होती. तर म्हटलं चला तर आपण पण आईसाठी काहीतरी करूया, म्हणून आईला बाहेर फिरण्यासाठी आम्ही आज निघालो होतो. तर आम्ही आता जिथे जाणार आहेत त्या ठिकाणी तर आम्ही बऱ्याच वेळेस गेलो आहे, परंतु ठीक आहे म्हटलं की आपण आता आईला तरी फिरून आणूया, म्हणून आम्ही सगळे बाहेर निघालो होतो. आई दुपारी आली आणि आम्ही लगेच संध्याकाळी बाहेर निघालो. तर मग आईला कुठे घेऊन जायचं असं चालूच होतं. तर गाडी काढली, त्यानंतर आमचं ठरलं की आपण सोमेश्वर जाऊया. तर मी तुम्हाला गाडीतलं जे काही वाहन यंत्र दाखवते ना, हे यंत्र मी माझ्या गाडीत लावले. तसंच काहीतरी गाडीत कुठले कुठले यंत्र ठेवावे ते सुद्धा तुम्हाला मी कुठल्या तरी एका व्हिडिओत दाखवेल. तर चला मग आम्ही आता सोमेश्वरला येऊन पोचलो. आता सोमेश्वरचे बरेच काही एक व्हिडिओ तरी मी टाकलाच होता. तर आता आईलाही आणलं आहे, तर म्हटलं चला पुन्हा आपण जे काही आपण कुठे फिरलो आहे तेवढं आपण या ब्लॉगमध्ये दाखवूया. तर आम्ही आता सोमेश्वर महादेव मंदिरात आलो होतो. तर पार्किंगसाठी इथे 20 रुपये द्यावे लागतात, ते दिले आणि मग पुढे आम्ही गाडी पार्क लावण्यासाठी जागा बघत होतो. आता या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंगला लावली. तर कुठेही फिरायला निघालं तर मुलांचं असतंच. आता मुलं म्हटले की आम्हाला पाणी पाहिजे, कुठेही खायला पाहिजे, हे नेहमीच सारखं आजही तसंच होतं. मग शेवटी गाडी लॉक केल्यानंतर त्यांना पुन्हा पाण्याची तहान लागली आणि पाणी वगैरे पाजलं आणि मग आम्ही पुढे सोमेश्वर महादेवा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मंदिर दाखवलं. आता त्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दाखवता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मग आम्ही पुढे निघालो. त्या रस्त्यात म्हणजे महादेव मंदिर ज्या ठिकाणी आहे ना, तर तेवढ्या परिसरात असं उंटावर बसण्यासाठी मुलांचा हट्ट चालू असतो. पण या दोघांना काही बसायचं नव्हतं, म्हणून आम्ही काही बसवलंच नाही. तर तुम्हाला दाखवलं मी ते की उंटावर तिथे मुलंसुद्धा छान फिरण्याचा मजा घेत असतात असं. त्यानंतर आम्ही महादेव मंदिराचं दर्शन घेतलं, आईने पण घेतलं. आणि तसंच महादेव मंदिराच्या शेजारीच लक्ष्मीनारायणचं मंदिर, असे 3 मंदिर आहेत. त्या मंदिरातलं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि आईला दाखवलं. त्यानंतर तिथेच मंदिराच्या खालीच नदी आहे. त्या नदीजवळ बोटिंगची सोय केलेली आहे आणि बोटिंग पण बरेच जणी करत असतात. तर आम्हाला तर काही करायची नव्हती आणि आई एकटी तर बसणार पण नव्हती, त्यामुळे आम्ही काही केलंच नाही. तर तिथेही गंमत पाहिली, छान सगळं एन्जॉय केलं. आणि तिथे नदीच्या काठीच एक महादेवाचं मंदिरसुद्धाच आहे. मला वाटतं हे खूप जुनं असावं. तर तिथेसुद्धा आईने दर्शन घेतलं, आम्हीही घेतलं. आणि ते जे काही नौका विहार करत होते, बोटिंग करत होते, त्यांच्याकडे आम्ही बघून त्यांचे एन्जॉयमेंट बघणं आमचं चालूच होतं. खूप छान वातावरण होतं आणि नदीकाठी म्हटलं तर गारवा तर असतोच. खूप शांतता आणि छान वाटत होतं. तर त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी कुठे न्यायचं, म्हणजे तिथे खेळायलाही बऱ्याच खेळणी वगैरे आहेतच तसे. मग त्यासाठी आम्ही तिकडे निघालो होतो. आता इथे बराच वेळ थांबून झालं होतं. बोटिंग ती काही करायची नव्हती, मग किती वेळ थांबायचं असं म्हणून आम्ही पुन्हा निघालो आणि मुलांना खेळण्यासाठी पुढे नेलं. तर इथे ना ट्रेनसुद्धा आहे. लहान मुलं ट्रेनने फिरण्यासाठी तिकीट वगैरे मला तर माहीत नाही, पण ती ट्रेनसुद्धा इथे छोट्या मुलांसाठी सोय केलेली आहे. झुले आहेत, सगळे पाळणा वगैरे छान आहे. मंदिराच्या अगदी समोरच सगळे खेळणी बसवली आहेत. मुलं तिथे छान एन्जॉयमेंट करत असतात. तसंच आता हा हृदयंशू गेला तिथेच खेळायसाठी. तिला कधीची वाट बघत होता की झुला कधी रिकामा होईल असं, आणि रिकामा झाला तो गेला. आणि एका बाईने त्याला सांगितलं की माझ्या बाळाला बसू दे, म्हणून आमचा प्रामाणिक हृदयंशू तिथून उठून पुन्हा आमच्याजवळ येऊन बसला. आणि जियांशूचं खेळणं तर सुरूच होतं. तसंच एक खेळणं वगैरे झालं आणि आम्ही निवांतपणे बसलोच होतो 3 जणी. आम्ही फक्त गंमत बघत होतो. तर त्यानंतर तिथे जी काही मैदानात शांतता, काही खायचे, काही इतर स्टॉल पण असतातच. आता नेहमी काय बघावं म्हणून आम्ही ते काही पाहिलेच नाही. मुलांच खेळत होते म्हणून त्यांना खेळू दिलं. त्यानंतर मंदिराच्या बाजूलासुद्धा असं एक छान व्ह्यू आहे आणि तिथेसुद्धा असं निवांत बसायचं असेल ना कोणाला, तिथे छान सोयसुद्धा केली आहे. तर आता ते व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा आईला दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे पुन्हा दाखवलं.
तर हे आता आईसाठी नवीन होतं, म्हणून मी आईला सगळा परिसर तिथला दाखवतच होते. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो तिथून. तर तिथेच पेरू आणि जांभळं हे सगळं छान विकलं जातं. मग आम्ही ते सुद्धा घेतलं. आणि त्यानंतर आता म्हटलं चला तर संध्याकाळ झालीच आहे, तर आईलाही आपण बाहेर जेवायला घेऊन जाऊया. म्हणून आमचं चालू होतं की कुठल्या हॉटेलला जायचं. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी म्हटली होती की आम्हाला जर इकडच्या एरियामध्ये आलं गंगापूर रोडला, तर जेवण जर आवडत असेल ते म्हणजे फक्त वास्तूवाड्याचं. चवीलाही आणि छान असतं, घरगुती जेवण असतं आणि पचायलाही चांगलं असतं. अशाच पद्धतीने त्यांचा स्वयंपाक असतो. तर मग आम्ही तिथून डायरेक्ट वास्तूवाड्याला आलो. तर नेहमीप्रमाणे आमचं नेहमीची सवय की लवकरच जायचं, कारण की गर्दी झाली तर खूप लेट होऊन जातं. तर जेवण झालं तर आपण अजून कुठेतरी जाऊ शकतो फिरायला, ह्या हेतूने आम्ही लवकरच आलो होतो. आता पोचल्या मुलांची सुरुवात झाली की आपण आता कुठल्या टेबलवर बसायचं. आता मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर एक खाटीसारखी त्यांनी असेच टेबल तयार केले, त्याच्यावर बसलो होतो. तर मुलं म्हटले की आता नेहमी त्याच ठिकाणी नाही बसायचं, आपण दुसऱ्या ठिकाणी बसूया. मग आम्ही टेबलवर येऊन बसलो तिथेच. त्यानंतर आमचं म्हणजे मुलांचाच हट्ट झाला की काय ऑर्डर करायचे असं. आता दरवेळेस आपण शेजवान चटणी, पापड, सोयाबीन चिल्ली अशी ऑर्डर करत असतो, त्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असं मुलांचा हट्ट होता. म्हणून आम्ही छोले, तळलेले छोले आणि लसूण ऑर्डर दिली होती. तर लसूण आता हृदयंशूला खायचे नव्हते, म्हणून त्याचं चालू होतं की मला नाही आवडले. त्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवणाची ऑर्डर येईपर्यंत मी असं काहीतरी व्हिडिओ बनवत होते. तर जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर काही जास्त मेनू दिले नव्हते, साधं सिंपल भाजी पोळीच ऑर्डर केली होती. ती आली आणि आम्ही असं छान एन्जॉय करत जेवण केलं. त्यानंतर तिथेच खूप छान गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये छोटंसं आहे, पण फोटो वगैरे काही व्हिडिओ वगैरे करायचे असेल तर खूप छान वाटतं. तर त्यासाठी आम्ही तिथेच त्या गार्डनमध्ये उभे होतो. तर आता आई होती म्हणून त्यांना काहीतरी फोटो काढायची हौस होती मुलांनाही. तर मग आईसोबत आम्ही तिथे फोटो काढण्यासाठी उभे होतो. त्यानंतर मुलांचा आणि त्यांच्या पप्पांचा, हृदयंशू जियांशूसोबतच त्यांच्या पप्पांचा असा फोटो काढतं आहे असं त्यांना वाटत होतं, पण मी ॲक्च्युली त्यांचा व्हिडिओच घेत होते, पण त्यांना लक्षात आलंच नाही. त्यानंतर मी आईसोबतही काढला, पण तेव्हा त्यांना लक्षात आलं की आई फोटो घेत नाही, आई व्हिडिओज घेते, म्हणून ते असे पळत सुटले. त्यानंतर थोडा वेळ त्यांनी तिथे एन्जॉय केला आणि त्यानंतर आमचं ठरलं की चला आता काही एवढं जास्त वेळ झाला नाही आहे, तर आपण पुढे कुठेतरी जाऊया. म्हणून आम्ही तिथून पुन्हा निघालो. आता कुठे जायचं, आईला काय दाखवायचं ते आमचं चालू होतं. आता म्हटलं तर तसं आईला जर बघायचं असेल तर मंदिर वगैरे हे खूप आवडतात, म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे आता रस्त्यातच आपल्याला नवशा गणपतीला पण जाऊन या. आता आई तर काही ह्या मंदिरात आली नव्हती, म्हणून आम्ही आईला ह्याच मंदिरात दर्शनासाठी आणलं होतं. आणि त्यानंतर मी ह्या मंदिरातलं महत्त्वसुद्धा आईला सांगितलं की नवसाला पावणारा गणपती आहे, म्हणून नवस फेडण्यासाठी इथे बरेच लोक येत असतात. त्यानंतर कुणाला मुलगा हवा असेल तर तसे नवस केले तर त्यांनी मुलगा झाल्यानंतर अशा पद्धतीने घंटेसुद्धा चढवले जातात. आणि असा हा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे. त्या गणपती बाप्पाचंसुद्धा आईने दर्शन घेतलं. त्यानंतर मग आमचं नेहमीप्रमाणेच या रस्त्यातनं जाता जाता ही आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय आम्ही तर घरी जाऊच शकत नाही, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं. तसंच मुलांचा आता पुन्हा हट्ट सुरू झाला की रस्त्यातच आपल्याला आता आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीम खाऊन मग आपलं घरी जायचं. मग आम्ही ही नाशिक चौपाटीची फेमस आईस्क्रीम खाण्यासाठी इथेच यायचो. जसं आमचं वास्तूवाडा ठरलेलं असतं ना, तसंच या एरियामध्ये आल्यानंतर आम्ही ही आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय घरी जावंसंच वाटत नाही, म्हणून आम्ही इथे येऊन आईस्क्रीम ऑर्डर दिली. आता दरवेळेस ती मिक्स आईस्क्रीम, अंजीर, चॉकलेट वगैरे अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम असतात. तर मग मला ती यावेळेस चॉकलेट आईस्क्रीम खायची होती, म्हणून मी ती ऑर्डर दिली. आणि जियांशूला खायचं होतं मिक्स आईस्क्रीम, तीसुद्धा खूप छान लागते. रेट जरी जास्त असला पण खूप चवीला छान आहे, म्हणून आम्ही ती एन्जॉय केली, छान लागले. परत आम्ही पुन्हा घरी निघालो होतो. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी अधिक मासाचा शेवटचा दिवस होता, म्हणून आईला माझ्याकडून ओटी भरायची, म्हणजे मला आईची ओटी भरायची होती. म्हणून मी जसं काही ते व्हिडिओमध्ये किंवा इतर लोक करतात त्याचप्रमाणे मी सुद्धा केले पूजा वगैरे. आणि
पाय धुणं, साडी वगैरे, ओटी भरणं सगळं मी त्या पद्धतीने केलं. अगदी साध्या साध्या पद्धतीने केलं. पण म्हटलं चला, तर आता योग असा होता की आई आलीच आहे आणि अधिक महिन्याचा शेवटचा दिवस तर आहेच, तर मग आपणही करून घेऊया. एक आठवण म्हणून हा व्हिडिओसुद्धा बनवून घेतला की कधीतरी आपल्याला एक आठवण असते, म्हणून मी व्हिडिओमध्ये हे सुद्धा घेतलं. त्यानंतर मी आईची ओटी भरली आणि अगदी साध्या पद्धतीची साडी घेतली होती. आईला जास्त महागड्या साड्या आवडत नाही, म्हणून मी साधी साडी आईला दिली. आणि अशा पद्धतीने मी अधिक मासाचा शेवटचा दिवस आईसोबत एन्जॉय करून घेतला. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.